मस्तक होऊन आजच्या दिवसाचा आगाज आणि इथे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे जातोय अभिलाष पाटील तो ठरतोय या मॅचचा सुपर हिरो. त्याला इथून केलं जातंय पुरस्कृत. त्यांना दिलं जाईल एक आकर्षक मोमेंटो, या स्पर्धेची अविरत आठवण देणारा आणि एक जर्सी देखील. यानंतरची जी मॅच आहे वडवली आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी गुंज. आज निलेश खरं तर 2 गुंजचे संघ या क्रीडांगणावरती खेळताना दिसतील. परशुराम गुंजचा सामना अंतिम टप्प्यात आहे. आता दुसरी लढत आहे वडवली संघाच्या विरोधात आणि अगदास बुबेरेनं जसा टॉस जिंकला तसा विकेटचा रागरंग पाहून त्यांना निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. चला मॅचला इथे करूयात सुरुवात. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतो आणि एक चांगला निर्णय घेतलाय बोटाच्या पाड्या गावकऱ्यांनी की सगळे ग्रामीणच्या संघांनाच इथे संधी आहे. नाहीतर मग 4 दिवस आपल्या ग्रामीणचे संघ मेहनत करतात आणि 5व्या दिवशी व्यावसायिक गटातले खेळाडू येऊन ते पारितोषिक घेऊन जातात. एक चांगला उत्तम निर्णय. फक्त वैभव पाटील यांना विनंती असेल की पुढच्या आयोजनात ही स्पर्धा अजून कशी ग्रोअप होईल. म्हणजे कदाचित मी बऱ्याचदा म्हणतो की जसं पालघर, ठाणे, रायगड हे 3 जिल्हे आहेत ज्यामध्ये सगळ्यात फास्ट क्रिकेट आहे टेनिस बॉल आणि त्या जिल्ह्यातले 1 गाव 11चे संघ आपल्याला इथे कसे आणता येतील जास्तीत जास्त संख्येनं, त्याकरता आपल्याला प्रयत्न करायला हवेत. येत्या 4 तारखेपासून डोळ्याची नाईट देखील सुरू होते आणि तिथे तुम्हाला RCC पेठ असेल, बामणडोंगरी असेल, त्यानंतर इकडनं टेंबिवली सारखा संघ असेल, जयबजरंग गोरसे असेल, तिकडनं अर्नाळा असेल किंवा दांडी, धाकटी, डहाणू असे नामवंत संघ ज्यावेळी या स्पर्धांचा प्रभाग बनतील तेव्हा तेव्हा गुणवत्तापूर्ण क्रिकेट आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. आमचे गुणलेखक मित्र निलेश हरड देखील माझ्यासोबत जोडला गेलाय. नीरज आणि निवृत्ती ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करता गुंजचे हे 2 धुरंधर सध्या मैदानाच्या आतमध्ये सज्जता दाखवतात. मोहम्मद फैज जो वडवली संघाचा पहिला क्षेपणास्त्र, पहिला राफेल ते वापरतायत. पहिल्याच बॉलला इथे मात्र होती सुरुवात. ओव्हर दी स्टंप्स आलाय. इथे पहा स्लॉक स्वीप करायचा होता. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल आणि त्यावर पहिला चेंडू एक्स्ट्रा धावफलकावर कनेक्ट झाला. कल्पेश खरं तर काल रात्री 4 वाजेपर्यंत समालोचन केलंय. म्हणजे कालची जर गांधराच्या विरोधातली नानकरची लढत जर तुम्ही पाहिली, नानकर संघाला फक्त 31 धावसंख्येवर रोखलं गांधराच्या सगळ्या नव्या खेळाडूंनी आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना गांधरे संघाला देखील नानकर संघाने रोखलं. हे क्वालिटी क्रिकेट आहे. इथे पहा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून ट्रॅक करतात 2 खेळाडू. क्रिकेट खेळता खेळता फुटबॉलला देखील सुरुवात केली अगदसनं आणि तदनंतर एक सिंगल इथून कनेक्ट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या फ्लाय होते 2 या अंकावरती. 2 धावा धावफलकावर आल्यात. सावध पवित्रा घेतलाय. सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील गोड होतो आणि तेच काम इथे गुंजला देखील करावं लागणार आहे. मोहम्मद फैज जो गोलंदाजीच्या मार्कवर आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन बॉल तयार. ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग, लेग कटर होता. ऑफस्टिक टू ऑफस्टिक गोलंदाजी करतोय आणि एक्झिक्युशन देखील गुड लेंथला आहे. त्यामुळे यष्टांच्या मागे उभा असणारा जो यष्टीरक्षक आहे त्याचं काम फार सोपं झालंय. इथे डॉट बॉल आलाय. 3रा बॉलचा खेळ संपुष्टात. 2 ऑथराइज बॉल, कारण त्यामध्ये एका व्हाईट बॉलचा समावेश आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. फक्त 2 धावा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे मात्र सुरू आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि सिली मिड ऑफचा खेळाडू सरसावलाय. धक्का क्रमांक पहिला टीम गावदेवी गुंज संघाला. इथून मात्र परतावा लागणाऱ्या फलंदाज मिस्टर निवृत्ती हॅज टू डिपार्ट. हे एक वेगळं व्यसन आहे आणि क्रिकेटचं व्यसन करणं खरं तर तुम्हाला यशापर्यंत जरूर पोचवेल ते, परंतु स्वतःचा नोकरी धंदा व्यवसाय ते देखील सांभाळा. आदरणीय योगेशजी पाटील साहेबांचं भाषण आपण कुणबे प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऐकलं की हल्ली नवतरुणांना योग्य संदेश त्यांनी दिला. कारण स्वतःचं क्षेत्र सांभाळणं देखील फार गरजेचं आहे. कारण निलेश हल्ली कसं आहे,
तुमच्याकडे मनी आहे तरच तुमच्याकडे हानी आहे. त्यामुळं इथं मेहनत करणं प्रत्येक क्षेत्रात हे देखील गरजेचं आहे. इथे मात्र बॉल तयार. लोअर फुल टॉस्ट रिस्ट ऑफ द फ्लिक. फटका पहा मनगटाच्या सहाय्यानं वळण दिलं बॉलला. बॉल चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. आल्या आल्या सुरुवात केली आकाशनं चौकारानं. इथून मात्र धावा सजवल्यात त्या 4. चा सर्कल इथे मात्र क्लिअर केला गेलाय. परंतु आउटफील्ड शेवटच्या क्षणी वडवली संघाने केलेली चुकी जी परावर्तित होईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे मात्र आलाय आकाशच्या बॅटमधनं. या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मोहम्मद फैज. आतापर्यंत 5 बॉलचं षटक इथे मात्र संपलंय. उर्वरित 1 चेंडू शिल्लक आहे. आणि ज्या पद्धतीने शोएब अव्वाला आपण रनअप घेताना पाहिलं त्याच पद्धतीने खरं तर मोहम्मद फैज देखील इथे मोठा रनिंग ऑर्डर. सुंदर बॉलिंग एक्झिक्युशन प्रॉपर आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 10 या आकड्यावर. वैभव पाटील या सामन्याचा आनंद जरूर घेत आहेत. परंतु वैभव पाटील सांगत तेव्हाच आपल्याकडे येतील जेव्हा वाडा भिवंडी रस्ता अगदी परिपूर्ण बनेल. बक्षीस तुम्ही किती लावा, उद्या ही स्पर्धा 2 लाखाची जरी आपण ठेवली तरी देखील रस्त्याची भयानक समस्या आहे. त्यामुळे बरेचसे संघ जे आहेत त्या ठाणे किंवा रायगड परिसरातले ते इथे येताना त्या रस्त्याचा संघर्ष त्यांना करावा लागतो. त्यामुळे ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु अगदी येत्या काही महिन्यांमध्ये ती समस्या देखील तिचं देखील निराकरण होणार आहे. इथे मात्र पहिलं षटक संपलंय. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती आहे. नवीन गोलंदाज मिस्टर अब्दुल्ला जो गोलंदाजी करेल. वडवलीचं प्रतिनिधित्व करत असताना आणि 4-5 षटकांची लढत आहे. म्हणजे हे खरं तर एक चांगला निर्णय वाडा क्रिकेट असोसिएशनचा. आदरणीय WCA अध्यक्ष जयेश पाटील यांचं कौतुक आपण त्याकरता केलंच पाहिजे. बॉल तयार. षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता ज्याला कन्वर्ट केलं. प्रॉपर कनेक्शन. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर द रोप आला. इथे पहिल्याच बॉलवर चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. गावदेवी मित्रमंडळ मोठ्याचा पाडा. त्यांची मेहनत मागच्या अनेक महिन्यांचा त्यांचा प्रवास आपण या क्रीडांगणावरती प्रत्येकाने घेतलेली अक्षरशः जीवाच्या आकांताने मेहनत केली आणि ही स्पर्धा अगदी सुसज्ज आणि भव्य दिव्य. खोलवर टप्प्याचा बॉल टोक क्रशर फेकला होता. अक्षरशः विचार करायला भाग पाडला आकाशला आता या गोलंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होती. अब्दुल्ला 2 बॉलचा 17 इथे संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी प्रशस्त आणि तितकाच दिमागदार हा क्रिकेटचा 16 सध्या तुम्ही पाहताय. तब्बल 1 लाख रुपयाचं नामांकन असलेली ही स्पर्धा. बॉल तयार. लोअर फुल टॉस होता. 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये बॉल ढकललाय. डीप मधून अत्यंत वेगानं खेळाडू सरसावलेत आणि तदनंतर इथे धावा कंप्लीट केल्यात. 20.12 मीटरची विकेट अत्यंत वेगानं कापत असताना धावा कनेक्ट झाल्यात त्या 2. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं स्कोर फ्लायज टू दी 16 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. देवघर संघाचा संघनायक आणि सापरोंडे संघाचा कर्णधार. यानंतर मिडल इनिंग मध्ये ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. फटका पहा लॉंग ऑनला. अक्षरशः प्रेक्षकासारखा पाहत राहिला खेळाडू आणि सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे आलाय दमदार स्ट्रोक. षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या भरघोस उपस्थिती. म्हणजे हे क्रीडांगणच निलेश असं आहे ना अगदी रस्त्यालगत असणारं तितकंच भव्य दिव्य आणि सुसज्ज. इथे पहा चहूबाजूनं फटकेबाजी होते. प्रॉपर कॅरेबियन स्टाईल हा फटका सरळ उडवला लॉंगॉनच्या बाहेर. चेंडू चालला 1 टप्प्या अखेर ओव्हर
चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. मी बऱ्याचदा आठवण काढतो की मराठी माणसाची हिंमत काय, तर जावळीचा वाघ सर तुकाराम ओंबळे हातात काठी असताना अजमल कसाबला ज्यांनी जिवंत पकडलं. 26 आकडा जेव्हा जेव्हा येतो ना, मुंबईमधला तो चित्त थरारक हल्ला आठवला जातो आणि तिथे ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना खरं तर आदरपूर्वक श्रद्धांजली या स्पर्धेच्या निमित्तानं आपण वाहूयात. बॉल तयार, फुलटॉस होता, बॅटची कडा घेऊन फ्लाइंग स्लिपचा खेळाडू हा अगदी तत्परतेनं त्यानं तिथे प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर आणि इथून सिंगल कनेक्ट होईल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. वैभव पाटील, पूर्ण वातावरण तुम्ही भगवं केलंय जरूर, परंतु ग्रामीण भागात ज्या माणसाचा जीवापाड प्रेम होतं ते धर्मवीर गुरुवर्य आनंदीगे साहेब, हा मी बऱ्याचदा म्हणतो ना की आपल्या प्राणाहूनही प्रिय असलेला आपला हा भगवा, छत्रपतींचं वाक्य आहे की आपल्या प्राणाहूनही प्रिय असलेला भगवा आदिलशाहीच्या थेट नेऊन छाताडात गाडायचा आणि तेच भगवमय वातावरण तुम्ही इथं केलंय. गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांची आठवण 27 आकडा आला तशी जरूर झाली. ठाणे पालघर जिल्हा म्हणजे त्या आधीचा संयुक्त ठाणे जिल्हा 1 ऑगस्ट 2013च्या आधी अगदी पालघर, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, शहापूर, मुरबाड या सगळ्या तालुक्यांना एक संध बांधलेला हा विभाग आणि त्या विभागावर निरंतर, म्हणजे आता कसं आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच राजकारणात किंमत आहे, परंतु तेव्हाची डेफिनेशन वेगळी होती. तेव्हा खरं तर दिघे साहेब गरिबाच्या झोपडीपर्यंत पोहोचत होते. एखाद्या झगमगाटल्या कार्यक्रमाला दिघे साहेब न पोचता गरिबाच्या झोपडीत जाऊन त्याचा कार्यक्रम अटेंड करणं हे दिघे साहेबांकरता अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच अगदी देवाऱ्यात देखील आदरणीय धर्मवीर गुरुवर्य आनंदीगे साहेबांच्या प्रतिमा आपण आजही पाहतो. त्यामागचं कारण आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम ओढवली, लगेच तिसरं षटक प्रगतीपथावर आणायचं आहे. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की इट्स अ हंबल रिक्वेस्ट, ज्या काही आहेत त्या अंमलबजावणी लगेचच करा आणि मिडल इनिंग ब्रेक जसा होईल तसा देवघर संघ आणि सापरोंडे संघ, एका बाजूला माही एंटरप्राइजेस सापरोंडे आणि त्या विपक्षात आई गावदेवी देवघर. ह्या क्रीडांगणावरती सापरोंड्याचा जेव्हा जेव्हा नाव निघेल तेव्हा स्वर्गीय हेमंत भोईरला विसरणं हे क्रीडा विश्वाकडनं तरी शक्य नाही. कारण क्रिकेटसाठी मी बऱ्याचदा म्हणतो स्वर्गीय हेमंत भोईर सारख्या पुन्हा व्यक्तिमत्व होणं नाही निरेश. दातृत्व काय असतं ना ते त्या माणसानं दाखवलं. क्रिकेटमध्ये ती रजनी क्रिकेट स्पर्धा, तिथे सज्ज असणारी ती स्क्वॉड व्हॅन, खेळाडूंची तसबीज, गॅलरीज, मोठमोठे सेलिब्रिटीज, हे या विभागाला आदरणीय स्वर्गीय हेमंत भोईर यांनी दाखवलं आणि त्यांची आठवण कदापि आपण विसरणं हे शक्य नाहीये. बॉल तयार, षटक क्रमांक 3, स्लॉक स्वीप करायचा होता, गुडघा टेकवला होता, परंतु लेग स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे, त्यामुळे अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. टीमची टोटल पोहोचली 28-28. तिसऱ्या षटकाला इथे मात्र प्रारंभ झाला. अनालिसिस पाहूयात आपण. मोहम्मद फैज पहिलं षटक ज्यानं फेकलं, 10 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात त्यानं खर्च केल्या. अब्दुल्ला आले, दुसरं षटक हाताळत असताना थोडासा मागला ठरलाय. 17 धावा, विशेषतः आकाशचं कौतुक करावं लागणार आहे, मोमेंटम प्राप्त करून दिला गुण संघाला. बॉल तयार, इथे पहा प्रॉपर बँग ऑन द इम्पॅक्ट लाईन, अगदी इम्पॅक्ट लाईनच्या समोर होता, 3 यष्ट्यांच्या समोर, त्यामुळे पंचांनी सरळ बोट आकाशाकडे केलंय. फलंदाजाला परतावं लागणार आहे. मिस्टर नीरज, सलामीवीर म्हणून आलेला फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला. बॅटरला देखील रिक्वेस्ट आहे. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये. एक रिक्वेस्ट आहे की खेळाडूंची पूर्ण नावं घ्या, कारण एकाच नावाचे 2-2, 3-3 खेळाडू देखील असतात आणि मग उद्या खरं तर रात्री चर्चा होईल की त्या खेळाडूला त्याचं वैयक्तिक पारितोषिक. इथे बॉल तयार, गोलंदाजी चांगली आहे परंतु नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कदाचित ते नियंत्रण इथे गोलंदाजानं गमावलंय. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर बॉल, पंच निर्देशित करतायत, पंच विजू बटाला. एक्स्ट्रा धावसंख्या जी धावफलकावर कनेक्ट केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 च्या आकड्यावर. मोठ्याचा पाडा तुमचं कौतुक याकरता देखील केलं पाहिजे की ही पहिली स्पर्धा आहे जिथे छत्रपती शिवरायांना तुम्ही प्रॉपर स्टेज आणि ज्या आपली श्रद्धास्थान आहेत
त्यांना देखील एक प्रॉपर जागा दिली आहे. अन्यथा मग बऱ्याचदा ते स्टेजच्या समोरच ठेवलं जातं आणि इथून मात्र एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. छत्रपतींची सुंदर प्रतिमा या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं तिचं पूजन आपण केलं सकाळीच. प्रतिपचंद्र लेखेब वर्धिष्णू विश्ववंदिता साह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. त्या छत्रपतींना मानवंदना देऊन कष्टकऱ्यांचं आणि गोरगरिबांचं राज्य म्हणजे स्वराज्य ज्या राजानं स्थापन केलं त्या महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताला इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि त्या बॉलला ट्रॅक करत असताना टिपलाय झेल. इथे मी बऱ्याचदा म्हणतो की जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ कभी रखते नाही. इथे मात्र टिपलाय अचूक झेल आणि आकाश सारख्या महत्वाच्या खेळाडूची टिपली झेल. संपवलाय त्या फलंदाजाचा खेळ. बॅट्समॅन आउट. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय ऑथराइज मोहम्मदच्या. तो मात्र 3. नवीन खेळाडू क्रीडांगणावरती दाखल होतोय. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोहम्मद या षटकातल्या उर्वरित 3 चेंडूंचं सत्र अजूनही शेष आहे. ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी होते. मेरिट नुसार बॉल टाकतोय. फलंदाजाला जो दडपण आणि दबाव आहे त्याला झुगारता येत नाही. म्हणूनच मी म्हणतो ना निलेश की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. भले तुम्ही एकटे असाल परंतु तुम्हाला लढता आलं पाहिजे. संघाची टोटल पोहोचली 31 या आकड्यावरती आणि तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 4 बॉलचा खेळ इथे संपुष्टात आलाय. उर्वरित 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. यानंतर एक मोठा थ्रीशोल्ड थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुंदर बॉलिंग. अप्रतिम. क्रिकेटमधलं चांगल्या दर्जाचे चेंडू इथे मात्र एक्झिक्यूट केले जात आहेत. डॉट बॉल मोहम्मदच्या माध्यमातून चेंडूंचा खेळ आतापर्यंत यशस्वी संपलाय. तो 5. उर्वरित शेवटचा आणि अंतिम 1 बॉल इथून शिल्लक आहे. संघाची टोटल 31 या आकड्यावरती. थोडासा दबावामध्ये किंवा दडपणामध्ये गुंज संघ. क्रिकेटची पंढरी मानलं जाणारं हे गुंज गाव आणि निश्चितच त्यांना देखील इथे यशाला गवसणी घालावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी. आपटून टाकलाय बॉल. एंड ऑफ दिस 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. पहिल्यांदा खरं तर काही व्यावसायिक क्रिकेटर म्हणजे जरी ग्रामीणचे संघ खेळत असले तरी मग शिकारी स्पोर्ट्स सारखा संघ खेळायचा, केबीजी खानिवली खेळायची. या संघांचा इतिहास फार मोठा आहे आणि त्या संघातील एक प्रमुख अस्त्र म्हणून गुंज गावाचा आमचे पंडित गुरुजी ते याच गावाला बिलॉंग करणारे परंतु ते शिकारी स्पोर्ट्सचा प्रभाग म्हणून बऱ्याचदा त्यांनी धुरा भूषवली. तर निश्चितच या सगळ्या क्रिकेटच्या इतिहासाला कुठेतरी पडताळून पाहिलं आपण तर वाडा क्रिकेटचा इतिहास देखील प्रदीर्घ आणि मोठा आहे. त्यामुळे इथे मी बऱ्याचदा म्हणतो की ज्यांनी काळ गाजवलाय त्यांचं देखील कौतुक होणं फार गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली 31 या आकड्यावरती. अगदस गोलंदाजी मार्कवर. अगदस बुबेरे स्वतः टीमचा कॅप्टन. मिस्टर अगदस कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. समोरून भिडण्याकरता स्वतः कर्णधारानं चेंडूला हातात घेतलंय. डिंगडॉंग वडवली. खरं तर अफजल शेख फार मोठं नाव आहे आणि डिंगडॉंग हे त्यावेळच्या जुन्या पुणे संघाचं ते नाव. आज वडवलीकर त्या नावानं जरूर खेळतायत परंतु ती जुनी डिंगडॉंग म्हणजे एक वेगळं क्रिकेट आणि एक वेगळी मजा. इथे फटका चांगला उडवलाय बॉल मिड विकेटला. सरळ चेंडू निघून जाईल परपेंडिक्युलर टू द विकेट. बॉल चाललाय 6 धावांसाठी. आला इथे दमदार षटकार. षटकाराच्या मदतीनं 37 धावा. अगदस दिवसा तारे दाखवलेत फलंदाजानं. फटका चांगला इन फ्रंट ऑफ द विकेट ओव्हर द हेड ऑफ द बॉलर. हा स्ट्रोक सरळ निघून जाईल. बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला पारंगत करत असताना आलाय दमदार स्ट्रोक. चौकार. 41 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. निगाहों में मंजिल थी गिरे और गिरकर संभले. हवाओं ने तो बहुत कोशिश की मगर हम भी वो चिराग थे जो आंधियों में भी जलते रहे. इथे
तेच काम सध्या गुंज करतोय. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 बॉलवर 10 धावा सर केल्यात, फलंदाज स्वप्नीलचं कौतुक करावं लागणार आहे. 4 बॉल त्यानं फेस केलेत, त्यामध्ये 10 धावांचा समावेश आहे. 3 चेंडूंचा खेळ अगदसच्या माध्यमातून संपलाय. संघाची टोटल पोहोचली 41. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बॉल तयार. हा फटका प्रॉपर ग्लान्स केलाय, डीप वाईडिश लॉंग लेग मध्ये खेळाडू तिथे प्रोटेक्शन त्यांना दिलंय आणि त्यानंतर 2 धावा अगदी सहजगत्या इथून कंप्लीट केल्यात. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल निश्चित वधारेल, जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावर. धावफलक 43 या आकड्यावर आहे. चांगली फायटिंग टोटल त्यांनी उभी केली आहे. गावदेवी गुंज संघाचं इथे कौतुक करावं लागणार आहे. आज खरं तर गावदेवी गुंज आणि परशुराम गुंज अशा 2 संघांना इथे तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि वडवली डिंगडॉंग वडवली त्यांच्या विपक्षात खेळतीये. अगदस बुबेरे. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा बॉल, फळी आधी फिरली असंच म्हणावं लागेल. बॅटचा फ्लो आधी क्रिएट झाला आणि त्यानंतर चेंडू लेट डिलिव्हर्ड झाला, त्यामुळे डॉट बॉलची उद्घोषणा. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 1 अंतिम बॉल इथून मात्र शिल्लक. व्हाईट बॉलचा सिग्नल आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 44 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 44 ऑन स्कोर कार्ड. 44 धावा ज्या धावफलकावर कनेक्ट झाल्यात. शेवटच्या अंतिम 1 बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक आणि अनेक नामवंत स्पर्धा सध्या निलेश सुरू आहेत. अगदी स्पर्धांचा धडाकाच आपल्या वाडा क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतोय. बॉल तयार. अगदसनं केलेलं जोरदार कमबॅक. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. 44 या धावसंख्येवर 4 षटकांचा डाव आटोपलाय. अगदी 1 षटक अजूनही बाकी आहे, कारण पहिली जी फेरी आहे ती 5 षटकांची आहे. खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावा, प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी या अनुषंगानं वाडा क्रिकेट असोसिएशनचं हे एक यशस्वी पाऊल आहे. खांबाराच्या मैदानात देखील एक मोठी स्पर्धा सुरू आहे निलेश. 1 लाख रुपये तिथं देखील पारितोषिक आहे आणि दिवस रात्र जी स्पर्धा सुरू आहे खरं तर आपल्या मुंबई दिल्ली बडोदा हायवेच्या अगदी बाजूलाच दादूचा पाडा क्रीडा नगरीवरती, परंतु ते धोंडा वडवलीकरांचं आयोजन आहे. आणि आज ती स्पर्धा 5 वाजल्यापासून बघायला विसरू नका, कारण आज महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमधले नामवंत संघ मग त्यामध्ये वडूनवगर संघाचा समावेश आहे. विश्वनाथ जाधवचा गावदेवी धानीव संघ देखील त्या स्पर्धेत स्वतःचं नशीब आजमावणार आहे. तदनंतर अनेक भावाळ्यासारखा बलाढ्य संघ तुम्हाला तिथे खेळताना दिसेल. आणि वळूयात आपण दिवस क्रिकेटकडे, जिथे मोठ्याचा पाडाचा क्रीडांगण देखील सज्ज आहे. बॉल तयार. शेवटचा आणि अंतिम षटक. अहमद. फटका फक्त आणि फक्त उडवलाय स्क्वेअर लेगला. खेळाडू तैनात. इथे कॅच ड्रॉप. वाऱ्याचा फ्लोच असा होता की खेळाडूला चेंडूला जज करणं थोडंसं अवघड होतं, त्यामुळे कॅच ड्रॉप. धावा कनेक्ट झाल्या 2. टीमची टोटल पोहोचली आहे 46. 46 धावसंख्या. अजूनही 5 चेंडूंचा खेळ. बॅकफुटवर जाऊन प्रॉपर स्लॅश केलाय. चेंडूचा एक्स्ट्रा कव्हरला समोर डीप मधून पहा काय वेगानं आला. अक्षरशः छलांग लावली त्यानं त्या बॉलवर आणि त्यानंतर धावा इथे कनेक्ट झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं धाडसी प्रयत्न जरूर केलाय गुंज संघाच्या दोन्ही खेळाडूंनी. ऑथराईज 3 धावा इथून दिल्या जातील आणि विकेटचं पतन देखील होईल. याच 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली 49. अजूनही 4 बॉलचं सत्र इथून मात्र शिल्लक आहे. यानंतर आई गावदेवी देवघर आणि त्याच्या विपक्षामध्ये माही एंटरप्राइजेस सापरोंडे. दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत, इनिंग ब्रेक मध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच आपली उपलब्धता महत्वाची आहे आणि तिथे तुमच्या सोबत आमचे सहकारी अक्षयजी पांडव जोडले जातील. टॉस साठी अत्यंत महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा सध्या तुम्ही अनुभवताय. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, फक्त पंच केला सिलिमिट ऑफला आणि त्यानंतर एक सिंगल कनेक्ट केली गेली. हेच तर थॉटलेस क्रिकेट आहे, जिथे तुम्हाला एक धावेचा संघर्ष किंवा ते प्रायश्चित्त निश्चित भोगावं लागतं. अगदी याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 51 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. आमचे गुणलेखक मित्र निलेश हरळ खूप चांगली कामगिरी करतायत. कल्पेशजी गोतारडे ते देखील मेहनत घेत आहेत या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता. सावली क्रिएशनची पूर्ण टीम अत्यंत मेहनतीनं काम करते.
इथे पहा फटका सहजगत्या सजवला, बॉल चालला लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन आहे तिथे. मिस फिल्डिंगचं प्रदर्शन झाल्यानंतर जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याचं काम फलंदाज करतात. 2 धावा धाव फलकावर कनेक्ट होतील. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. 4 बॉलचं सत्र संपलंय. उर्वरित इथून मात्र 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा सामना रंगणार शेवटच्या क्षणापर्यंत यात शंका नाही. डेफिनेटली चांगली खेळी दोन्ही संघांनी केली आहे. चांगली गोलंदाजी, मेरिटनुसार बॉलिंग केली जाते. पंच स्थिर स्थावर अवस्थेमध्ये डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. शेवटची औपचारिकता, शेवटचा अंतिम बॉल इथून मात्र शिल्लक राहिलाय आणि टार्गेटेड स्कोर किती समोर सजवला जाईल याकडे देखील नजर आहेत प्रेक्षकांच्या. इट्स अ लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग आणि यानंतर देवघर आणि त्या विपक्षात सापरोंडे अशी लढत. बॅटची कडा आणि सरळ चेंडू जाऊन विसावलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुणालला परतावं लागणार आहे. चांगला स्टार्टअप देण्याचा प्रयत्न कुणालनं जरूर केलाय, परंतु गुंज संघ इथून दोन्ही टीम नोंद घ्या 53 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 54 धावसंख्येची गरज आहे. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम डिंग डॉंग वडवली. संघाला विजयाकरता 54 करायचे आहेत आणि जसा उत्तरार्धामध्ये या 54 धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होईल तसा लगेच आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. तुमच्या सोबत जॉईन होतील अक्षयजी पांडव. तुर्तास टॉस साठी मी आमंत्रित करतोय देवघर संघाचा संघनायक गावदेवी देवघर आणि त्या विपक्षात माही एंटरप्राइजेस सापरोंडे, दोन्ही संघांचे कॅप्टन. लगेच या आपण टॉस साठी आपलं हार्दिक स्वागत आहे. एका बाजूने आई गावदेवी चषक आणि दुसऱ्या बाजूनं मोहट्याचा पाडा 20-26 असं लिहिलं गेलंय. इथे देवघर संघ कॉल देणार आहे. आई गावदेवी चषक असा त्यांनी कॉल दिलाय आणि इथे आई गावदेवी चषक असं आलंय. मान्यवरांना धन्यवाद असेल. मुख्यमंत्र्यावरनं आपण आनंद घ्या. इथे निकेतन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेतोय. पहिल्यांदा फिल्डिंग करायची या सीझन मध्ये. सापरोंडे संघाबरोबर मॅच झाली एखादी की पहिलीच मॅच आहे? झाली स्टार्टिंगला बिलुशी येते, त्यांनी आम्हाला हरवलंय. म्हणजे 1-0 असं चाललंय दोघांमध्ये. या मॅच मध्ये संपूर्ण संघ तो या स्पर्धेकरता इथे उपस्थित आहे का? हा, सर्व संघ. कसं वाटतं इथे येताना? कारण मोठ्याच्या पाड्याच्या मैदानावर ही स्पर्धा खेळली जाते. 1 लाख रुपयाची स्पर्धा आहे आणि मैदानावर जी मेहनत घेतली ना त्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायला नक्की आवडेल. आयोजन खूप सुंदर आहे. आल्यावर इथे मन भरून आलं एकदम बघून. शुभेच्छा असतील तुला. इथे पहिल्यांदा वाटायला बॅटिंग आली आहे. काय ठरवून आले होते जेव्हा घरनं इथे खेळण्याकरता आले? काय नाही, बॅटिंगच पाहिजे होती आम्हाला. जे पाहिजे होतं ते मिळालंय. किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा असेल? कारण याआधी एक 83 धावसंख्येची मॅच जी 1 बॉल 6 मध्ये आली होती. किती धावसंख्येपर्यंत तुमचा पोहोचण्याचा मनसुबा आहे? 70+ तरी करू. आज संपूर्ण संघ इथे आहे. हो. शुभेच्छा असतील. मॅच सुरू होते त्यामुळे जातोय समालोचक कक्षामध्ये जिथे निखिल वाकडे आपल्यासोबत जोडले जाते.
इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूनं अगदच भुबेरे आणि त्यांच्या साथीनं जर आपण पाहिलं तर अब्दुल्ला जे ओपन करण्याकरता आले. दुहेरी धावेनं अगदसनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. या विभागातील क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व माणिक भोईर इथे येत आहेत. माणिक आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. पुढचा बॉल यावेळेस मात्र आवाज तिथे पंचांनी दुजोरा दिलाय. माघारी जावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. अगदच भुबेरे बॅक टू द डगआउट. कंप्लीट झालाय. ज्यामध्ये 3 धावा या राफेल कावर लागत असताना एका विकेटचं पतन झालंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती करणं गरजेचं आहे, कारण खूप मोठी टोटल तुमच्याकडे नाही आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती इथे ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतो, तुम्हाला अगदीच योग्य टप्प्यावर मारा करावा लागेल. जास्तीत जास्त बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ठेवत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज कुणाल तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका कुणालच्या विरोधामध्ये मिड ऑफ आपल्या जागेवर आहे. डायरेक्ट हिट पेक्षा थ्रो हातात केला असताना तर इथे विकेट मिळण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेटला म्हणूनच मी म्हणतो ना की हा बौद्धिक क्षमतेला तपासणारा खेळ आहे. त्या क्षणाला तुम्ही काय विचार करता आणि कशा पद्धतीने खेळता, तुमची बौद्धिक क्षमता ज्या खेळात क्षणाक्षणाला तपासली जाते तो हा क्रिकेटचा खेळ आहे. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ही धावसंख्या राफेल कावर लागली गेली. या स्ट्रायकर अब्दुल्ला साथीनं हुसेन तो जॉईन झाला. अब्दुल्लाचा फटका तो प्रॉपर मिडल जरी नसला तरी सीमारेषा पार जाईल. बॉल सीमारेषा पार, दमदार हिट, षटकार 6. या षटकाराच्या मदतीने राफेल कामध्ये वाढ होती. धावसंख्या 10 या आकड्यावर 54 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्या 54 धावसंख्येचा पाठलाग अगदीच योग्य तऱ्हेनं सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. माणिक भोईर या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा चांगला बॉल आहे, खाली राहिला. तिथे फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये होता. अनपेक्षित बाउंड ज्याला म्हणतात ना, कधी चेंडू खाली राहतो, अगदी त्यातला बॉल होता. टप्पा खेळल्यानंतर थोडासा खाली राहताना विकेट किपर च्या आधी तिथे देहष्टीवर लागला मला वाटतं आणि त्यानंतर 1 रन जिथे लेग बाईकच्या स्वरूपानं ती पळून पूर्ण केली गेली. धावसंख्या 11. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ऑफस्टंपवर पडला आणि तिथनं जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदर पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती केलीच राफेल कावर धावसंख्या 11 धावा. या राफेल कावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर 11 ही धावसंख्या राफेल कावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. नीरज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, दुसऱ्या ओव्हर करता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्राचारण केलं गेलंय. त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय आणि खांद्यावर पडलेला हा विश्वास बघूया कशा पद्धतीने तिथे सार्थ ठरवला जातोय. पुढचा बॉल नीरज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना
यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा आणि विकेट किपरच्या मागे फ्लाइंग स्लीप आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधोमध झेल टिपला गेलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि हॅट्रिक विकेट यांच्याकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. माणिक भोईर यांच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांकरता झेल करता 100 रुपये आहेत. माणिक भोईर यांच्या माध्यमातून तिथे ते पारितोषिक लावले गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 11 आहे आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नीरज जो सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर नवीन बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. यावेळेस मात्र प्रशांतचा हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय, मात्र झेल कॅरी करणं तिथे थोडासा नाराज होतोय स्वतःवर, कारण खूप एफर्ट लावले होते. अगदी वेगानं त्या चेंडूच्या खाली धावून येत होता आणि तिथे एक चांगला झेल तो कॅरी केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या आकड्यावर आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 2 चेंडू नंतर 13 ही धावसंख्या दाफलकावर आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल उंच हवेतनं चाललाय लॉंग लेग मधनं सीमा रेषा पार. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या त्यानं आक्रमकता ती मैदानाच्या आत दाखवायला सुरुवात केली आहे. आपल्या इनिंगचा दुसरा बॉल फेस करत असताना त्यावर षटकार खेचलाय. 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 19 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शेष आहे. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग येणाऱ्या बॉल्स मध्ये प्रशांतकडनं मैदानाच्या आतनं साकारली जाईल. शॉट आपले त्यावर केलाय पुल आणि तो आहे पॉवरफुल बॉल. सीमा रेषा पार उत्तुंग आणि गगनचुंबी षटकार. प्रशांतच्या बॅटमधनं षटकार. असं म्हणायला हरकत नाही. अगदी लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रशांत तो करत असताना पाहायला मिळतोय. आज वाडा टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर वाडा टेनिस बॉल क्रिकेटचा सिक्सर किंग अर्षद मेमन होंडो यांना राजस्थान इथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये 33 चेंडू मध्ये 123 धावा शतक सेंचुरी कंप्लीट केली आहे. 33 बॉल 123 रनची इनिंग अर्षद मेमन होंडो याच्याकडनं आज पाहायला मिळाली आहे. होंडोच्या या इनिंग बद्दल त्याला लक्ष शुभेच्छा. युटी स्पोर्ट्स वर ती स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेतनं आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. हा तिसरा षटकार प्रशांतच्या बॅटमधनं आलाय. 6. कॅश प्राइज येते आणि सन्माननीय माणिकजी भोईर यांच्याकडनं ही 500 रुपयाचे कॅश प्राइज. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 32 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्या मैदानात होती. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं आता आव्हान ते सोपं केलंय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. इथे जर आपण पाहिलं तर निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर त्याची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ
तो समाप्ती. एकेरीच धावफलकावर जर धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा येणारे इथनं 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाचं आव्हान जर आपण पाहिलं तर ते 22 धावसंख्येचं उरलंय. 18 चेंडू आणि 22 धावा या धावफलकावर लावायच्या आहेत. 18-22 कशा पद्धतीने जोडल्या जातील हे आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. गोलंदाजीचा ट्रॅक पूर्ण. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज हुसेन एक सिंगल तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल गोलंदाज कुणालचा जो पहिल्या ओव्हरमध्ये आला होता. 11 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचंय. निर्धन स्थळी हा बॉल चाललाय त्यामुळे जोपर्यंत बॅकअप मिळाला 1 रन ती सहजतेनं धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलक 33 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतं अचूक टप्प्यावरनं भेदक मारा तो करावा लागेल कारण तुमच्याकडे आता खूप जास्त बँक बॅलन्स नाहीये. जी टोटल आहे त्याबरोबर लढावं लागेल. गुण संघाला इथे खूप चांगली कामगिरी आता गोलंदाजीच्या माध्यमातून साकार करावी लागेल. यावेळेस मात्र सलगचा दुसरा बॉल तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे इनफिल्डच्या वरनं खेळला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित होईल. प्रशांत आज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बॅटिंगच्या माध्यमातून मैदानाच्या आतनं करत असताना पाहायला मिळतोय. बॉलला सीमारेषेच्या पार धाडतोय. षटकारांनी चौकारांची आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं करत असताना पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 37 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू अगदी समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 38 धावा. अगदी योग्यतेने खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरचा खेळ मात्र तेवढीच चांगली फलंदाजी ते या मॅच मध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक तो बॉलवर आलाय. एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती तिथे. दोन धावा आल्यात. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 40 ऑन बोर्ड विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे आणि त्याकरता जवळपास 12 बॉल ते तुमच्याकडे शिल्लक आहेत. तीन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 40 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. डिंगडॉंग वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर विराजमान आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला मिडल ऑफ द बॅट खेळत आहे आणि त्यामुळे चांगल्या रन्स धावफलकावर जोडल्या जातात. विशेषतः प्रशांत ज्यांना आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार या डावामध्ये खेळलेत आणि त्यामुळे खूप लवकर या मॅचवर कुरघोडी होत असताना पाहायला मिळते. शॉट ऑफ लेंथ आहे आणि त्याचा योग्यतेनं समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र तिथे बॉल मिडल प्रॉपर झाला नाही. 2 धावा त्याही रोखता येणार नाही. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 42 धावा.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेत आहे आणि तो निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. दर्जेदार आणि दमदार हिट ती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकार 6. सुसे यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल जे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या फुटली 9-49. आता 5 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे कारण अगदीच धुवाधार बॅटिंग ती मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचे. लगेचच खेळण्याकरता रेडी व्हायचे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक रन जी दाफलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 50 कमसप. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या उलट्या साईडला लागला. तिथे प्रशांत जर आपण पाहिलं तर तेही तिथे हसतायत की बॉल येऊन बॅटला लागला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 51 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता इबाद तो येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चार ओव्हरचा खेळ. या 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 41 धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 आहे. येणारे 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. मॅच संपलेली आहे असं म्हणता येणार नाही. येणारे 6 चेंडूमध्ये 3 धावा दाफलकावर जर जोडायच्या आहेत तर चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक आणि अंतिम षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज निवृत्ती जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती साकारली जाते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. निवृत्ती थोडासा डोक्यामध्ये बांधलेल्या विचारांचा काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा म्हणून पंचाच्या माध्यमातून एक अनिर्णित चेंडूचा इशारा तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावसंख्येची गरज आहे. निवृत्ती आपल्या षटकातील पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे. इथे अपील आणि बोट आकाशाकडे माघारी जावं लागेल प्रशांतला. महत्वाची विकेट पहिल्या बॉलवर आली आहे. मॅच ऑन आहे. येणारे 5 बॉल विजया करता 3 धावसंख्येची गरज. झालेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. फैज बाबू जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत आहेत. बघूया इथे फैज बाबू जो कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल, कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. 3 धावांची गरज आहे. दिसायला जरी 3 असल्या तरी त्या बनवायच्या आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असा आहे ना जिथे षटकार मारणं सोपं आहे, सिंगल घेणं खूप कठीण आहे. कारण सरावामध्ये कधीही सिंगल डबलची प्रॅक्टिस ती केली जात नाही. त्यामुळे या 3 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. यावेळेस मात्र खेळ खल्लास होईल का? हो, हा खेळ खल्लास झालाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. विजयी होतीये टीम डिंग डॉंग वडवली. अगदस बुबेरे आणि टीम
डिंगडॉंग वडवलीला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे प्रशांत, ज्यानं अगदी दमदार खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला. 3 षटकार आणि 1 चौकार, 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. तो प्रशांत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याला सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून आलेली एक आकर्षक जर्सी आणि मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो देऊन आपण त्याचा सन्मान या मुख्यमंचावरनं करतोय. गुण संघ आपण आयोजकांची संपर्क साधायचा आहे.